वैद्यकीय निदानाच्या बाबतीत सांगायचं तर म्हणजे समजा हाड मोडले असेल तर आपण त्याचा एक्सरे काढतो, हं. बरोबर? हो, अगदी बरोबर. आपण लगेच एक्सरे काढायला सांगतो. आणि त्या एक्सरेमध्ये ती मोडलेली पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते. म्हणजे डॉक्टर फक्त बोट ठेवतात आणि म्हणतात, हे पहा, इथे फ्रॅक्चर आहे. नक्कीच. तिथे सगळं कसं एकदम स्पष्ट असतं. हो ना? आपण तिथे जास्त विचार करत नाही, कारण जो निकाल समोर आलाय तो आपण स्वीकारतो. आपल्याला डोळ्यांनी दिसतंय की नेमकं काय घडलंय. पण जेव्हा आपण विजेचा वापर करतो तेव्हा असं काहीच डोळ्यांना दिसत नाही. खरंय. विजेच्या बाबतीत आपण पूर्णपणे अंधारात असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपण फक्त पंखे, एसी, टीव्ही चालू करतो आणि महिनाभर ते नुसते वापरत राहतो. अगदी तेच. आणि तो वापर कुठे, कसा आणि किती होतोय हे आपल्याला कधीच समजत नाही. हो, आणि म्हणूनच महिन्याच्या शेवटी जेव्हा एक छापील कागद म्हणजेच आपलं वीज बिल हातात पडतं तेव्हा तो एक मोठा धक्का असतो. तो आकडा कसा आला, त्यामागचं गणित काय आहे, याचा आपण कधीच फारसा विचार करत नाही. बरोबर. तो एक अंतिम निकाल असल्यासारखा आपण स्वीकारतो आणि गुपचूप पैसे भरून टाकतो. पण आता महाराष्ट्रात आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच MSEB च्या कार्यप्रणालीत एक असा बदल होऊ पाहत आहे जो ही सगळी प्रक्रिया मुळापासून बदलून टाकेल. च्या स्मार्ट मीटर रोलआउटच्या अधिकृत गाईडलाईन्स आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT आणि स्मार्ट मीटर्सच्या तंत्रज्ञानावरील काही तांत्रिक व्हाईट पेपर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकांचा बिलिंग डेटा आणि त्यांनी अनुभवलेले बदल सुद्धा यात समाविष्ट आहेत. अगदी बरोबर. तर आपलं आजचं उद्दिष्ट हे शोधून काढणं आहे की हे नवीन तंत्रज्ञान खरोखरच ग्राहकांसाठी फायदेशीर आहे की फक्त एक नवीन मनस्ताप. या स्रोतांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे हे केवळ जुन्या मीटरच्या जागी एक नवीन इलेक्ट्रॉनिक डब्बा बसवणे नाहीये. अच्छा, मग हे नेमकं काय आहे? ही माहितीच्या देवाणघेवाण प्रक्रियेतील म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सचेंजमधील एक खूप मोठी क्रांती आहे. आतापर्यंत वीज कंपनी आणि ग्राहक यांच्यातील संवाद हा अतिशय संथ आणि एकतर्फी होता. म्हणजे ते मीटर रीडिंगवाले काका यायचे तसं? हो ना, महिन्याला एकदा मीटर रीडर येणार, एक आकडा घेऊन जाणार आणि मग 15 दिवसांनी तुम्हाला बिल येणार. पण आता तो संवाद दुतर्फा, रिअल टाईम आणि अत्यंत वेगवान होणार आहे. हे सगळं ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. आपण हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. समजून घेणं आवश्यक आहे. मी जेव्हा माहितीच्या स्रोतांवर नजर टाकली तेव्हा तंत्रज्ञानातील एक प्रचंड मोठी झेप इथे पाहायला मिळाली. बरोबर. जुने सामान्य मीटर हे ॲनालॉग किंवा डिजिटल तंत्रज्ञानावर चालायचे. हो, पण आता या नवीन स्मार्ट मीटरमध्ये थेट आधुनिक IoT आणि GPRS किंवा 4G संवादाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. म्हणजे हे नक्की कसं काम करतं? याला अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर घराबाहेर लागलेल्या या नवीन मीटरमध्ये एक स्वतःचं सिम कार्ड बसवलेलं असतं. एक मिनिट, सिम कार्ड? अगदी आपल्या मोबाईल फोनसारखं? हो, अगदी मोबाईल फोनसारखंच. जुन्या मीटरमध्ये फक्त एक डिस्प्ले असायचा जो आकडे दाखवायचा. पण हे स्मार्ट मीटर त्या 4G नेटवर्कचा वापर करून सतत डेटा पाठवत असतं. सतत म्हणजे किती वेळाने? म्हणजे दर 15 मिनिटांनी किंवा जास्तीत जास्त तासाभराने तुमच्या विजेच्या वापराचा डेटा थेट वीज कंपनीच्या मुख्य सर्व्हरला जातो. अरे वा! त्यामुळे पूर्वी महिन्याला एकदा जो कर्मचारी प्रत्यक्ष घरी यायचा, मीटरवरील धूळ झटकून रीडिंग वहीत नोंदवायचा, त्याची आता काहीच गरज उरत नाही. सगळं काही रिमोट पद्धतीने आपोआप होतं. अच्छा, म्हणजे बघायला गेलं तर हे म्हणजे जुन्या पोस्ट ऑफिसच्या पद्धतीवरून थेट व्हॉट्सॲपवर उडी मारण्यासारखं आहे. अगदी तसंच. खूप छान उपमा दिलीत. जिथे पूर्वी महिन्याभरानं पत्र यायचं तिथे आता क्षणाक्षणाला माहितीची देवाणघेवाण होतीये. आणि नुसती माहितीच नाही तर आता कनेक्शन चालू किंवा बंद करण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष घरी येण्याची गरजच उरणार नाही. बरोबर. कंपनी दूरस्थपणे ते नियंत्रित करू शकणार आहे. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. जर सर्व कामे रिमोट कंट्रोलने आणि आपोआप होणार असतील तर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन मीटर रीडिंग घेणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचं काय होणार? हा मुद्दा खूप जण उपस्थित करतात. हो ना, हा तर एक मोठ्या रोजगार कपातीचा मुद्दा असू शकतो. तंत्रज्ञान माणसाला रिप्लेस करते का इथे? असा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. कोणत्याही मोठ्या तांत्रिक बदलावेळी रोजगाराचा मुद्दा समोर येतोच. पण काय? आपण जर या तांत्रिक गाईडलाईन्स आणि इंडस्ट्रीच्या पॅटर्नचा बारकाईने अभ्यास केला तर हे थेट नोकरी जाणे या स्वरूपाचे नाही. यात कर्मचाऱ्यांच्या भूमिका बदलणार आहेत. म्हणजे नेमकं काय होणार?
ज्या व्यक्ती पूर्वी फक्त आकडे नोंदवण्याचे काम करत होत्या त्यांना आता डेटा ॲनालिसिस, स्मार्ट मीटर्सची तांत्रिक देखभाल, नेटवर्क एरर सोडवणे अशा कामांकडे वळवले जाईल. अच्छा, म्हणजे कस्टमर सपोर्ट आणि तांत्रिक गोष्टी. हो, आणि कंपनीच्या दृष्टीने विचार केला तर मॅन्युअल रीडिंग थांबवणे हे फक्त वेळेची बचत नाही, यातला मुख्य उद्देश आहे पारदर्शकता आणि वीज चोरीला आळा घालणे. एक सेकंड, वीज चोरी. पण ती स्मार्ट मीटरने कशी थांबेल? म्हणजे जुन्या मीटरमध्ये लोक आकडे मागे पुढे करायचे तसे याद करता येणार नाही का? तिथेच या तंत्रज्ञानाची खरी ताकद दिसून येते. जुन्या मीटरचा विचार केला तर तिथे वीज चोरी ओळखणे हे कंपनीसाठी खूप जिकरीचे काम होते. हो, मी ऐकलंय की अनेकदा मीटरमध्ये मॅग्नेट लावून तो संथ केला जायचा. बरोबर, किंवा थेट वायर टाकून बायपास केलं जायचं. पण स्मार्ट मीटरमध्ये टॅम्पर डिटेक्शन नावाची अत्यंत सेन्सिटिव्ह यंत्रणा असते. टॅम्पर डिटेक्शन हे कसं काम करतं? जर कोणीही त्या मीटरचे बाहेरील सील तोडण्याचा प्रयत्न केला किंवा अचानक विजेचा प्रवाह बायपास झाला आणि करंटमध्ये असमतोल निर्माण झाला, तर मीटरच्या आतले सेन्सर लगेच ॲक्टिव्हेट होतात आणि मीटर क्षणाचाही विलंब न लावता मुख्य सर्व्हरला एक अलर्ट पाठवतो. अरे बापरे, म्हणजे लगेच मेसेज जातो. हो, कंपनीला लगेच समजतं की अमुक एका भागात अमुक एका घरातील मीटरसोबत छेडछाड सुरू आहे. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे जुन्या पद्धतीतील त्रुटी आणि चोरीचे प्रकार आता लपून राहणार नाहीत. कंपनीचा फायदा तर यात स्पष्ट दिसतोय. नक्कीच, चोरी थांबेल, त्यांचं नुकसान टळेल आणि त्यांना वेळेवर डेटा मिळेल. पण इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. तंत्रज्ञान कितीही स्मार्ट असले तरी शेवटी एका सामान्य माणसाला प्रश्न पडतोच. कसला प्रश्न? की माझ्या खिशाला काय फायदा? चोरी थांबल्याने कंपनीचे पैसे वाचतील, पण यामुळे माझ्या घराचं बिल खरोखर कमी होणार आहे का? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. तर आपण आता संवादाचा रोख याच्या अर्थशास्त्राकडे आणि प्रत्यक्ष पैशांच्या बचतीकडे वळूया. पैशांच्या बचतीचा विचार करताना आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेत कसा बदल होतो हे समजून घ्यावं लागेल. कारण तंत्रज्ञान फक्त आकडे दाखवतं, पण निर्णय माणसाला घ्यायचे असतात. बरोबर. आणि म्हणूनच आपण आपल्या स्रोतांमधील एक प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरण इथे मांडूया. एका सामान्य कुटुंबाचा बिलिंग डेटा आपण पाहूया. हो, ते उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. समजा एका घरात 2 पंखे, 5 LED बल्ब, एक टीव्ही, एक फ्रीज आणि एक AC आहे. सामान्य मीटरच्या परिस्थितीत काय होतं? साधारणपणे अशा घरात महिन्याला अंदाजे 300 युनिट्सचा वापर होतो. हो. आणि का? कारण AC अनेकदा गरजेपेक्षा जास्त चालतो. रात्री झोपताना लावलेला AC पहाटेपर्यंत चालतो. शिवाय अनेक उपकरणे नुसती प्लगमध्ये अडकवलेली असतात आणि त्याचे स्विच चालू असतात. आपण याकडे लक्षच देत नाही. नाहीच देत. आणि या 300 युनिट्समुळे बिल येते साधारण 2800 रुपयांच्या घरात. महिना संपेपर्यंत वापर किती झालाय याचा काहीच अंदाज नसतो. याला आपण ब्लाइंड कन्झम्पशन म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही गाडी चालवत आहात, पण तुमच्या गाडीत इंधन किती उरले हे दाखवणारा काटाच नाहीये. तुम्ही फक्त चालवत आहात. अगदी योग्य उपमा दिलीत. आता हीच परिस्थिती आपण स्मार्ट मीटर लावून पाहू. स्मार्ट मीटरमुळे काय बदलतं? तर मोबाईल ॲपवर रोजचा इतकंच काय तर तासाभराचा वापर दिसतो. हो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर ॲपवर नोटिफिकेशन येतं की काल रात्री AC जास्त वेळ चालवल्यामुळे एकदम 40 रुपये जास्त खर्च झाले आहेत, तेव्हा तो एक मानसिक धक्का असतो. नक्कीच. तो आकडा डोळ्यासमोर आल्यावर दुसऱ्या दिवशी तो माणूस AC फक्त गरजेपुरताच वापरतो किंवा टायमर लावतो. शिवाय स्रोतांमध्ये व्हॅम्पायर पॉवरचा एक अतिशय उत्तम मुद्दा आहे. हो, ती स्टँड बाय उपकरणांची संकल्पना. हे खूप महत्वाचं आहे. हो ना? आपण टीव्ही रिमोटनी बंद करतो, पण मुख्य प्लग चालूच असतो. लॅपटॉपचा चार्जर नुसताच सॉकेटमध्ये लावलेला असतो. आणि ते सतत थोडी थोडी वीज ओढत असतात. बरोबर. स्मार्ट मीटरच्या ॲपवर जेव्हा दिसतं की रात्री घरात सगळे झोपलेले असताना आणि सगळं बंद असतानाही काही युनिट्स खर्च होत आहेत, तेव्हा ग्राहकाला या व्हॅम्पायर पॉवरची जाणीव होते. मग लोक जाणीवपूर्वक मेन स्विच बंद करायला लागतात. आणि याचा परिणाम असा होतो की तोच 300 युनिट्सचा वापर थेट खाली येऊन 230 युनिट्सवर येतो. आणि जिथे बिल 2800 रुपये येत होते ते आता 2000 रुपयांवर येते. म्हणजे दरमहा सुमारे 800 रुपयांची बचत. हो. आणि जर आपण वर्षाचा विचार केला तर ही दणदणीत 9600 रुपयांची बचत होते. हे आकडे खरोखरच प्रभावी आहेत. 9600 रुपये वर्षाला वाचणे ही सामान्य कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण हे कसे घडले यामागचे कारण समजणे जास्त महत्वाचे आहे. इथेच तर मूळ गंमत आहे. कारण हे आकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की मुळात हा मीटर स्वतःहून विजेचा 1 रुपयाही वाचवत नाहीये. म्हणजे
जसा डायटिशियन आपल्याला सांगतो की काय खाऊ नका, किती कॅलरीज पोटात जात आहे त्याचा आरसा दाखवतो, तसाच हा मीटर फक्त एक आरसा आहे. बरोबर. तो फक्त डेटा देतो. जर आपण आपल्या सवयी बदलल्या नाहीत, एसी आणि हीटर पूर्वीसारखेच बेजबाबदारपणे वापरले, स्टँडबाय उपकरणे तशीच चालू ठेवली, तर स्मार्ट मीटर लावणी बिल तेवढंच येणार, बरोबर ना? तुमचा हा डायटिशियनचा मुद्दा खूप छान आहे, पण त्यात एक छोटीशी त्रुटी आहे. कोणती त्रुटी? डायटिशियन तुम्हाला फक्त सल्ला देतो. जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही आणि जास्त खाल्लं तर तो तुमचं ताट ओढून घेत नाही. तेही आहे. पण स्मार्ट मीटरच्या बाबतीत तसं नाहीये. इथेच एक अत्यंत महत्वाचा तांत्रिक बदल आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तो बदल म्हणजे प्रीपेड सिस्टम. एक मिनिट, प्रीपेड म्हणजे आपल्या मोबाईल फोनसारखं? हो, अगदी तसंच. स्मार्ट मीटर हे बहुतांश वेळा प्रीपेड मोडमध्ये काम करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. म्हणजे तुम्हाला आधी वीज कंपनीच्या खात्यात पैसे जमा करावे लागतात अच्छा. आणि जसा तुमचा वापर होईल तसे ते पैसे कमी होत जातात. जेव्हा माणसाला आपला खर्च डोळ्यांसमोर सतत कमी होताना दिसतो, तेव्हा तो फक्त सावध होत नाही, तर त्याला ॲक्शन घ्यावीच लागते. हां. कारण जर तुम्ही डायटिशियनचं ऐकलं नाही तर तुमचं वजन वाढेल, पण जर तुम्ही या स्मार्ट मीटरचं ऐकलं नाही आणि खात्यातले पैसे संपले, तर तो थेट तुमची वीजच खंडित करून टाकतो. अरे बापरे. हो, हे तंत्रज्ञान ग्राहकांच्या मानसिकतेवर एका वेगळ्याच स्तरावर काम करते. ते तुम्हाला बचत करायला भाग पाडते. हा मुद्दा तर आपण मगाशी विचारातच घेतला नव्हता. म्हणजे गेली 100 वर्ष आपण भारतात जी पोस्टपेड विजेची सवय लावून घेतली आहे ती मुळापासून बदलणार आहे. नक्कीच. आधी वापरा आणि मग महिन्याभराने पैसे द्या, ही सवय आता मोडणार. पण जर असं असेल तर या नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी. हो, हेही तितकेच महत्वाचं आहे. जर वर्षाला 6,000 रुपये वाचत असतील, वीज चोरी थांबत असेल, तर हे मीटर वरदान आहे. पण हे जे प्रीपेडचं मॉडेल आहे, यामुळे अनेक नवीन आव्हाने उभी राहू शकतात, नाही का? नक्कीच. जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिले तर लक्षात येईल की कोणतीही नवीन तांत्रिक सोय ही काही नव्या आव्हानांना सोबत घेऊन येते. भारतात पोस्टपेडकडून प्रीपेडकडे जाणे हा एक प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि आर्थिक बदल आहे. हो ना. साध्या मीटरमध्ये बिल भरण्यासाठी महिन्याभराचा वेळ मिळतो, अनेकदा मुदतवाढही मिळते. पण इथे शून्य बॅलन्स म्हणजे शून्य वीज. याचा थेट फटका अशा वर्गाला बसू शकतो ज्यांचे उत्पन्न महिन्याच्या शेवटी येते किंवा जे रोजंदारीवर काम करतात. थोडक्यात सांगायचं तर याचा अर्थ काय होतो? समजा आपण एक व्यावहारिक आणि अगदी आजच्या काळातील उदाहरण घेऊया. सांगा. एखादी व्यक्ती घरातून ऑफिसचे अत्यंत महत्त्वाचे काम करत आहे, म्हणजे वर्क फ्रॉम होम चालू आहे. अचानक एक अतिशय महत्त्वाची मीटिंग सुरू असताना प्रेझेंटेशनच्या अगदी मध्यभागी वीज जाते. हो, मोबाईलचा डेटा संपल्यासारखी घरची लीज गेली. का? कारण ते मीटर रिचार्ज करायला विसरले होते, किंवा त्यांच्या लक्षातच आलं नाही की काल रात्री एसी जास्त चालल्याने बॅलन्स वेगाने संपला. ही तर एक अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. नक्कीच. आणि ही फक्त शहरातल्या एका कर्मचाऱ्याची अडचण नाही. आपण ग्रामीण भागाचा विचार करूया. तिथे हे आव्हान अधिकच गंभीर बनतं. ते कसं काय? आपण सुरुवातीला बघितलं की हे स्मार्ट मीटर आपला डेटा पाठवण्यासाठी GPS किंवा 4G नेटवर्कचा वापर करतात. आता शहरात नेटवर्कची समस्या फारशी नसते, पण गावाकडे असते. हो, अनेक ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात किंवा डोंगराळ भागात आजही मोबाईलला नीट रेंज नसते. जर तिथे नेटवर्कच नसेल तर तो मीटर सर्व्हरला डेटा कसा पाठवणार? हा तर एक मोठा तांत्रिक अडथळा आहे. मग नेटवर्क नसताना मीटर काम कसं करतं? जर नेटवर्क नसेल तर मीटर डेटा पाठवू शकत नाही. अशावेळी सिस्टीममध्ये एरर येऊ शकतो. काही वेळा तुमचा रिचार्ज होऊनही नेटवर्क अभावी मीटर अपडेट होत नाही आणि वीज बंद राहू शकते. अरे रे, हे तर खूपच त्रासदायक आहे. आणि समजा ॲपमध्ये बिघाड झाला, सर्व्हर डाऊन असेल, तर ग्राहकाने तक्रार कोणाकडे करायची? पूर्वी गावचा वायरमॅन ओळखीचा असायचा, त्याला फोन करून सांगता यायचं. पण आता सगळं एका अदृश्य ऑनलाईन सिस्टमवर अवलंबून असेल. अगदी बरोबर. याशिवाय आपल्या स्रोतांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, तो म्हणजे सुरुवातीचा खर्च. काही राज्यांमध्ये आणि योजनांमध्ये हे मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. आणि हा खर्चही काहींसाठी ओझे ठरू शकतो. नक्कीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे तंत्रज्ञान शहरात राहणाऱ्या, ज्यांच्याकडे चांगला स्मार्टफोन आहे, सतत इंटरनेट आहे आणि ज्यांना आपले विजेचे बिल अत्यंत बारकाईने मॉनिटर करून कमी करायचे आहे, अशा लोकांसाठी अगदी योग्य आहे. हो.
त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे. पण ज्यांना ग्रामीण भागात सतत वीज हवी आहे, ज्यांचे नेटवर्क कमकुवत आहे आणि ज्यांना प्रीपेड पद्धतीची टांगती तलवार नकोय, त्यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. एकासाठी जी सोय आहे ती दुसऱ्यासाठी मोठी अडचण असू शकते. आणि यात अजून एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, ज्याची चर्चा गाईडलाईन्स आणि तांत्रिक पेपर्समध्ये दडलेली असते. कोणता मुद्दा? सामान्य माणसाला त्याची पुसटशीही कल्पना नसते. तो मुद्दा म्हणजे गोपनीयतेची किंवा प्रायव्हसीची चिंता. प्रायव्हसी? विजेच्या बिलात कसली प्रायव्हसी? तिथेच तर मेख आहे. साध्या मीटरमध्ये महिन्यातून एकदा फक्त एकूण वापरलेला आकडा कंपनीकडे जात होता. त्यावरून तुमच्या घरात काय चाललंय हे कोणालाच सांगता येत नव्हतं. हो, ते बरोबर आहे. पण आता या स्मार्ट मीटरमुळे काय होतंय, दर 15 मिनिटांचा किंवा तासाभराचा अत्यंत सूक्ष्म डेटा सतत कंपनीच्या सर्व्हरवर जमा होत आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या घरात कधी अचानक विजेचा वापर वाढतो, रात्री किती वाजता सगळे दिवे बंद होतात, कोणत्या तासात सगळ्यात कमी वीज वापरली जाते, हे सगळं त्या डेटावरून स्पष्ट दिसतं. हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे तंत्रज्ञानाच्या सोयीसाठी आपण आपली दैनंदिन सवयींची माहिती नकळतपणे दुसऱ्याच्या हाती सोपवत आहोत. अगदी तेच. आणि समजा हा डेटा हॅकर्सच्या हाती लागला किंवा त्याचा चुकीचा वापर झाला, तर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता ह्या सगळ्या सखोल चर्चेचा एक सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की स्मार्ट मीटर हे निश्चितच भविष्यातील अपरिहार्य तंत्रज्ञान आहे. हो, ते तर येणारच आहे. अचूक बिलिंग, वीज चोरीला आळा बसवणे आणि रिमोट कंट्रोल यांसारख्या गोष्टींमुळे संपूर्ण वितरण व्यवस्था नक्कीच अधिक कार्यक्षम होईल. आणि ज्यांना खरोखरच आपल्या सवयी सुधारून पैशांची बचत करायची आहे, त्यांच्यासाठी हा मीटर आणि त्याचं ॲप एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतं. पण शेवटी हे तंत्रज्ञान स्वतःहून कोणतीही जादू करत नाहीये. बिलाची रक्कम ही त्या मीटरवर अवलंबून नाहीये, तर ती ग्राहकांच्या प्रत्यक्ष वापरावर, त्यांच्या जागरूकतेवर आणि त्यांच्या बदललेल्या सवयींवर अवलंबून आहे. आणि सोबतच प्रशासनाने हेही विसरता कामा नये की भारतासारख्या देशात कोणतंही तंत्रज्ञान आणताना इथल्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. खरंय. एका शहरातल्या माणसासाठी जो स्मार्ट पर्याय आहे, तोच खेड्यातल्या नेटवर्क नसलेल्या व्यक्तीसाठी मोठा अडथळा ठरू नये याची काळजी व्यवस्थापनाला घ्यावी लागेल. आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की आपण सुरुवात केली होती एका एक्स-रेच्या उदाहरणाने, जिथे निदान अगदी स्पष्ट आणि ब्लॅक अँड व्हाईट असते. पण स्मार्ट मीटरच्या बाबतीत हे चित्र एवढे सोपे नाहीये. यात अनेक ग्रे एरियाज आहेत. हे सर्वस्वी ग्राहकाच्या हातात आणि व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. आणि जाता जाता याच गोपनीयतेच्या आणि डेटाच्या मुद्द्यावर आधारित एक विचार करण्यासारखी गोष्ट मला सांगावीशी वाटते. नक्की सांगा. आत्ता आपण पाहिलं की एक छोटासा स्क्रीन आणि त्यावरील आकडे माणसाला त्याच्या दैनंदिन सवयी बदलायला भाग पाडू शकतात. पण विचार करा, जेव्हा उद्या संपूर्ण शहराचा, राज्याच्या वीज वापराचा हा रिअल टाईम डेटा एकाच जागी गोळा होईल, तेव्हा त्यातून किती भयानक किंवा अचूक निष्कर्ष काढले जाऊ शकतील. म्हणजे कसं? एखाद्या घरातले लोक कधी झोपतात, कधी उठतात, ते सुट्टीत गावाला गेले आहेत की घरातच आहेत, त्यांची जीवनशैली नेमकी कशी आहे, हे सर्व या विजेच्या वापराच्या चढ-उतारावरून अगदी अचूकपणे वर्तवले जाऊ शकतंय. अरे बापरे. मग भविष्यात ही एवढी मोठी आणि वैयक्तिक माहिती खरोखरच केवळ वीज वाचवण्यासाठी आणि ग्रीड व्यवस्थापनासाठीच वापरली जाईल, की लोकांच्या वर्तणुकीवर एक अदृश्य पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेत तिचं रूपांतर होईल? अंगावर काटा आणणारा पण तेवढाच महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आपण पैसे वाचवण्यासाठी आणि सोयीसाठी स्वतःहून एक स्मार्ट आरसा घरात आणून लावलाय खरा, पण तो आरसा फक्त आपल्यालाच पाहतोय की त्या आरशाच्या मागून अजून कोणीतरी आपल्या खासगी आयुष्यावर नजर ठेवून आहे? हाच तो खरा प्रश्न आहे. यातून आपला फायदा होतोय की आपणच एक प्रोडक्ट बनत चाललो आहोत? हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर कदाचित तंत्रज्ञानाचा वेग आणि काळच देईल. याच गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या स्रोतांसोबत आणि नव्या विषयाच्या सखोल चर्चेत.